कुणी गुणीजन गायक वादक असतील, अगदी सर्वजण परिपूर्ण आहेत. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होऊन भगवान परमात्म्याची सेवा या ठिकाणी प्रारंभ करते. आणि ही सेवा केवळ मला नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून करायची. म्हणून एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचे. विठ्ठल विठ्ठल अभंग सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा आहे. अगदी सोपा सरळ साधा 4 चरणाचा आहे. हा अभंग कुणाला माहित नसेल असं कोणीही नाही. अभंग जितका सोपा वाटतो तितका अर्थ याचा सोपा नाही. अभंग आपल्याला फार शब्दशः जर अर्थ काढला तर फार सोपा वाटतो. तुकोबाराय भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती सांगतात. म्हणतात जी माया आपण परमात्मा अशी भक्ती देवाला आवडते. आणि अशी भक्ती करत असताना देवाने जसं ठेवलं तसं राहायचे. उगीच मनामध्ये चिंता उद्वेग दुःख अजिबात करून घ्यायचं नाही. आणि जर आपण उद्वेग चिंता आणि दुःख मनाला लावून घेतलं तर त्याच्यातून आपल्याला दुःखच मिळणार आहे. भगवान परमात्म्यावर समर्पित करायचंय आणि आनंदाने जसं देवाने ठेवलं तसं राहायचंय. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ. विठ्ठल विठ्ठल आपण आहो अनंते तैसे जिया रावे रे अनंते तैसे जिया रावे रे अनंते तैसे जिया रावे रे अनंते तैसे जिया रे अनंते ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवाने जसं ठेवलं तसं राहायचं, समाधान चित्ताने राहायचंय. हे वाक्य जेवढं सोपं आहे ना तेवढं सोपं नाही. देवाने ठेवलं तसंच राहायचं हे तुकोबरायांना म्हणायचंय. याचा अर्थ विंचू चावला तरी आवाज करायचा. एवढं वाक्य अवघड आहे. सांगा, देवाने जसं ठेवलं तसं राहणं सोपं आहे? वाक्य फार अभंग सगळ्यांचा पाठ आहे, पण हे वाक्य एवढं अवघड आहे महाराज. जीवनामध्ये उतरवणं अतिशय कठीण आहे. सांगा, एखाद्याचा तरुण मुलगा वारला, तो व्यक्ती राहील का? ठेविले अनंते तैसेची राहावे. विवाह झाला, पत्नीला महारोग झाला, तो व्यक्ती राहील का? ठेविले अनंते तैसेची. सोपं वाटतंय? फार अवघड आहे हे वाक्य. बोलायला फार सोपं आहे, परंतु
जीवनामध्ये उतरवायला फार कठीण आहे. कसं राहायचं? संत महात्मे सम राहतात. काळ वेगवेगळा आहे पण दृष्टांताकडे लक्ष द्या, सिद्धांताकडे लक्ष द्या. तुकोबराय गेले भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहून तुकोबराय म्हणतायत बरं झालं पत्नी थोडीशी रागावते. एका ठिकाणी कर्कशा म्हटलं म्हणून आपल्यासारख्याने त्यांना कर्कशा म्हणण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या पायातला काटा भगवान परमात्मा काढतायत त्या कर्कशा कशा असू शकतात? जे तुकोबरायांच्या पत्नी आहेत त्या कर्कशा कशा असू शकतात? विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हणतायत थोडंफार बोलते पत्नी म्हणून बरं आहे. जर जास्त प्रेम लावलं असतं ना तर तुझ्यावर प्रेम नसतं केलं, मी तिच्यावर प्रेम केलं असतं. अशी पत्नी मिळाली ना म्हणून तुझे धन्यवाद आहे. पैठण निवासी नाथ महाराज गेले. काळ वेगवेगळा आहे. पैठण निवासी नाथ महाराज भगवान परमात्म्याला धन्यवाद देत आहेत. प्रभो अशी अनुकूल पत्नी दिली, साधू संत आले तरी सेवा करते, माझ्या बरोबर भगवंताची भक्ती करते, पूजा करते. अनुकूल पत्नी मिळाली ना म्हणून माझा परमार्थ होतो, म्हणून तुझे धन्यवाद आहे. धन्यवाद दिले. नरसिंहजी गेले भगवान परमात्म्याच्या जवळ आणि म्हणतायत प्रभो विवाह झाला आणि काही दिवसातच पत्नी वारली, बरं झालं ती जर असली असती तर मी संसारामध्ये अटकलो असतो, पत्नी नाही म्हणून तुझे धन्यवाद आहे. सिद्धांत ऐका, पत्नी वारली तरी धन्यवाद, पत्नी थोडीफार बोलणारी आहे तरी धन्यवाद, आणि पत्नी परमार्थासाठी अनुकूल आहे तरीही धन्यवाद. म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये संत महात्मे कसे राहतायत? ठेविले अनंते तैसेची राहा, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहा. सावता महाराज म्हणतायत अशा पद्धतीने मनुष्याने जीवन जगलं पाहिजे. कसं? देवाने जसं ठेवलं तसं राहायचं. कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना पडेगा, कोई दिन घी घना, कोई दिन मुठभर चना, कोई दिन वो भी मना. आमच्या जीवनात या गोष्टी महाराज लोकांच्या जीवनामध्ये फार घडतात. कधी कधी ताटामध्ये मोजले जाणार नाही एवढे पक्वान्न असतात, आणि कधी कधी वेळेचा विचार करून प्रवासामध्ये जर कथा कीर्तनामध्ये गेलो, कथेच्या गावाला कीर्तनाला त्या ठिकाणी पोहोचलो तर कधी कधी असा प्रसंग येतो की जेवायला सुद्धा कोई दिन वो भी मना. आणि कधी कधी प्रवासामध्ये एवढे तासन तास जात आहेत तर हॉटेलमध्ये जाणं ही बरोबर नाही आपल्या सारख्याला. न जाणे कोण कसं आणि कशा पद्धतीने भोजन बनवतो, जैसा खावे अन्न वैसा बने. त्याच्यामुळे त्याही गोष्टी नाही, कधी कधी याही गोष्टी घडतात. म्हणजे जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडतायत तरी सुद्धा त्या स्थितीमध्ये जसं देवाने ठेवलं तसं राहायचंय. हेच तुकोबरांना म्हणायचंय, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि जर समाधानी चित्ताने राहिला नाही, मनाला दुःख लावून घेतलं की देवा एवढी भजन एवढा परमार्थ करून सुद्धा बाकीच्यांचं चांगलं आणि माझंच का वाईट आहे, माझ्याच जीवनामध्ये का संकट आहे, जो कधी देवाच्या पुढे वाकायला जात नाही त्याचं सगळं तू चांगला करतोस, असा जर मनामध्ये उद्विग्न चित्त करून विचार करत बसले तर त्याच्यासाठी मूळ काय होईल? पुन्हा दुःखच मिळणार आहे. आणि या जेवढ्याही घटना घडतायत ना त्याच्या मागे आपलं कर्म आहे. अभंगाचं तृतीय शरण. वाहिला उद्योग तुकचे केवळ, वाहिला उद्योग कचे केवळ, वाहिला उद्योग दुःखची केवळ, वाहिला उद्योग दुःखची केवळ, वाहिला उद्योग कचे केवळ, वाहिला उद्योग केवळ, वाहिला उद्योग दुःखची केवळ, वाहिला उद्योग दुःखची केवळ. भोगण्याचे फळ संचिताच, भोगण्याचे फळ संचिताच, ठेविले अनंते तैसेचे केवळ, ठेविले अनंते तैसेची राहावे, भोगुनी फळ संचिताचे, भोगुनी फळ संचिताचे,
सुखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग जर उद्वेग चित्त अंतःकरणामध्ये करून आपण जर दुःख मनाला लावून घेतलं की मी एवढा चांगला असून सुद्धा देवाने माझं वाईट का केलेलं आहे असा जर आपण विचार करणार तर तुकोबराय म्हणतायत भोगणे ते फळ संचिताचे ते संचिताचं फळ भोगण्यासाठी समोर आलेलं असतं म्हणून दुःख करण्याची काही गरज नाही मागच्या जन्माचे भोग तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतात केले कर्म झाले तेची भोग आले केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती अगा कर्मी जे उरावे तैतेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का ज्ञानोबराय वर्णन करताय मागच्या जन्मेचे संचित क्रियामान प्रारब्ध रूपी कर्म तुम्हा आम्हाला भोगण्यासाठी या ठिकाणी यावंच लागतं आणि ते कर्म आपल्याला भोगावे लागतात म्हणून माझ्या जीवनामध्ये का वाईट आहे असा विचार अजिबात करायचा नाही मागच्या जन्माचे कर्म आपण त्या ठिकाणी चांगलं वाईट जेही असेल ते आपण भोगत आहोत म्हणून उद्विग्न चित्त न करता जसं भगवान परमात्म्याने ठेवलं तसं राहत असताना देवाला आवडणारी भक्ती करायची आणि देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे मुखामध्ये भगवंताचं नाम एकदा दोन्ही हात सगळ्यांनी ताटवर करायचे मुखाने भजन हाताने टाळी अगदी मोठ्याने आवाज आला पाहिजे विठोबार
सुंदर अशा अभंगाचं विवेचन करत असताना तीनही चरणांचा आपण विचार केलेला आहे। देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे याचं वर्णन करत असताना तुम्हाला उपदेश करणारे तुकोबार आपल्याला एक निश्चित मार्ग सांगतायत। त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर जर आपण चाललो तर न पडे गुंता कोठे काही, कुठेही फसणार नाही, चुकणार नाही, अटकणार नाही। म्हणून साधू संतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये फार विशेष आहे, महत्त्वाचा आहे। तुकोबाराय म्हणतायत असं जीवन जगत असताना जर परमार्थ आपण केला, देवाला आवडणारी भक्ती केली, देवाने जसं ठेवलं तसं राहिलं, असं जीवन जगत असताना जर जीवनामध्ये दुःख आले तर आपल्या सुख दुःखाचा भार आपण भगवान परमात्म्यावर समर्पित केला तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही। आपण या जीवनामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही। अभंगाचं शेवट देवाने जसं ठेवलं तसं राहत असताना उगीच मनामध्ये उद्विग्नता न आणता जर भक्त भक्ती करत असेल तर भक्ताने काय करायचं आहे, आपल्या जीवनाचा भार, आपल्या संसाराचा भार भगवान परमात्म्यावर समर्पित करायचा आहे। तुका म्हणे घालू तयावरी भार, पण कोणता भार समर्पित करायचा आहे? जन्म मरणाचा भार समर्पित करायचा आहे। संचित क्रियामान प्रारब्ध रूपी कर्माचा भार भगवान परमात्म्यावर समर्पित करायचा आहे। आणि त्याच बरोबर संसारामधल्या विषय विकारांचा भार आपण जर भगवान परमात्म्यावर समर्पित केला, जर भगवंतावर समर्पित केलं तर कर्म आपलं शिल्लकच राहत नाही। भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू कर्म कर, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तू फलाची अपेक्षा करू नको। जर तू फलाची अपेक्षा न करता कर्म केले ना तर तुला कर्म शिल्लकच राहणार नाही। म्हणून आपण जर भार देवावर समर्पित केला
तर आपण न राहता कर्मही शिल्लक राहणार नाही, कर्माचा भारही देवावर टाकला तर कर्मही देवावर समर्पित होतं आणि कर्मच शिल्लक राहिलं नाही तर मग शेवटी काय आहे, मुक्ती, भगवान परमात्माचं शिल्लक राहतं। म्हणून आपला हा सुख दुःखाचा जन्म मरणाचा विषयांचा भार भगवान परमात्म्यावर जर समर्पित केला तर निश्चितच तो भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार, जन्म मरणाचा संसार, विषय विकारांचा संसार, कर्माचा संसार हा देवावर जर समर्पित केला तर जन्म मरण पुन्हा नाही, मग मुक्ती आहे। आणि मुक्तीची व्याख्या काय आहे, देवाची प्राप्ती होणे हीच मुक्ती आहे। जीवनमुक्त महात्मे जन्माला येतात तरीही ते मुक्त असतात, म्हणजे कायमचं समाप्त होणं नाही, देवामध्ये विलीन होणं हेही मुक्ती आहे। आणि आपल्या स्व इच्छेने जन्माला येणं मरणं ही सुद्धा मुक्तीच आहे। म्हणून अशा पद्धतीची स्थिती प्राप्त होण्यासाठी देवाला आवडणारा परमार्थ सगळ्यांनी करायचा आहे। या ठिकाणी भगवान कालभैरवाच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना मला ज्यांनी या ठिकाणी बोलवलं, असे कार्यक्रमाचे आयोजन